मित्रांनो नमस्कार। मी आशा करतो तुम्ही सगळे छान असाल। मित्रांनो, माझे नवीन व्हिडिओज मी 3 ते 4 भागात विभागले आहेत। त्यात एक ठराविक भाग फक्त खाद्यपदार्थावरचाच आहे। तर ज्यांना फक्त खाद्यपदार्थाबद्दल पाहायचं आहे ते डायरेक्ट तो भाग बघू शकतात। त्यांना व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड करायचा त्रास नको। व्हिडिओचे भाग तुम्हाला दिसतातच। जर ते सहज नाही दिसले तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाइम स्टॅम्प या टायटलच्या खाली वेळेनुसार ते भाग तुम्हाला दिसतील। असो, आपण वळूयात आजच्या विषयाकडे। आज मी तुम्हाला नेणार आहे गणेश पेठेतल्या एका नाश्त्याच्या ठिकाणी। मी याबद्दल फार ऐकले आहे की जवळपास 3 पिढ्या जुने असे हे दुकान फक्त 3च पदार्थ देतात। इथे गर्दीही भरपूर असते, म्हणून मी विचार केला की चला बघून घेऊयात की इथे अशी काय गंमत मिळते की लोक एवढी गर्दी करतात आणि या दुकानाचे आणि इथे मिळणाऱ्या 3 पदार्थांपैकी एकाच पदार्थाचं एवढं नाव का काढतात ते। तर आपण आज चाललोय गणेश पेठ येथील सोनल स्नॅक्सला नाश्ता करायला। इथले ब्रेड पॅटीस हे फार चविष्ट असते असं म्हणतात। मी याचे बरेच कौतुक ऐकले आहे। मी इथे कधी गेलेलो नाही आहे। तुम्ही कोणी सोनल ब्रेड पॅटीस खाल्लं आहे का? खाल्लं असेल तर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करा खाली कमेंट्समध्ये। मित्रांनो, हा चॅनल आपल्या गप्पा मारण्याचं एक साधन आहे। तुम्ही तुमचे मत इथे खाली कमेंट्समध्ये मांडावे, म्हणजे आपल्या इतर पाहणाऱ्यांनाही मदत मिळू शकते। एखादे ठिकाण जिथे तुम्ही गेला असाल तिथला तुमचा अनुभव, मग तो चांगला असो की वाईट, खाली कमेंट्समध्ये द्या। चांगला असेल तर लोक तिथे तुमचे कमेंट्स पाहून जातील। वाईट असेल आणि कोणी तिथे जायचा विचार करत असेल तर तुमचा अनुभव वाचून ते जायचं की नाही हे ठरवू शकतात, नाही का? म्हणूनच मी तुम्हाला सांगतो की खाली कमेंट्समध्ये आपले मत मांडत जा। चला तर मग जाऊयात आपण सोनल स्नॅक्सला भेट द्यायला। तर मित्रांनो, आपण पोचलोय गणेश पेठ स्थित सोनल स्नॅक्सला। इथे फक्त कॅशमध्येच पैसे स्वीकारले जातात आणि मेनू बघा केवढा छोटा आहे। फक्त 3च पदार्थ: पॅटीस, वडापाव, सिंगल बटाटा वडा आणि रात्री 9:30 नंतर कांदा भजी। तर दिवसा फक्त 2च पदार्थ। आणि हे बघा इथलं फेमस सोनल ब्रेड पॅटीस। या ब्रेड पॅटीसचं कौतुक ऐकून मी इथे भेट देण्याचं ठरवलं। तर बघूयात यांचं ब्रेड पॅटीस खाऊन की जी स्तुती ऐकली ती खरी आहे का। चला, आपण ऑर्डर केले एक ब्रेड पॅटीस, खाऊन बघूयात की हा काय प्रकार आहे तो। मित्रांनो, इथे पॅटीससोबत ही चटणी, कच्चा कांदा आणि उकडलेली मिरची असे हे पॅटीसचे लाड केले जातात। तर हे बघू शकता मित्रांनो तुम्ही, गणेश पेठेतील फेमस सोनल पॅटीस, ब्रेड पॅटीस टू बी स्पेसिफिक। आपण नुकताच खारी पॅटीसचा एक ब्लॉग केला होता म्हणून नमूद केले की हे ब्रेड पॅटीस। याच्यासोबत हा कच्चा कांदा आणि ही उकडलेली मिरची आणि चटणी। मित्रांनो, ही चिंचेची दिसते। खाऊन पाहिल्यावर आपल्याला कळेलच की याच्यात तिखटपणा आहे का फक्त गोड आहे, गोड आंबटपणा आहे। हे टेक्स्चर बघा मित्रांनो। यावरचा कांदा मिरची जरा बाजूला सरकून तुम्हाला आत याचं टेक्स्चर नीटपणे दाखवतो। आपल्यालाही कळेल की याचा भाजीचा रंग, त्याच्यावरनं एक अंदाज येईल आपल्याला की याच्यात मसाला कुठला वापरला जातो किंवा किती प्रमाणामध्ये वापरला जातो। हे बघा मित्रांनो, हे असं टेक्स्चर आहे। मसाला किंवा तिखटपणा जास्त नसेल असा माझा अंदाज आहे, पण हिरवी मिरची कशी आहे ते आपण बघूयात, कारण का गरम मसाला किंवा तिखट मसाला तर याच्यात दिसत नाही आहे। वास तर खूपच छान येतो मित्रांनो आणि थोडं गरम गरम पण आहे हे बघा मित्रांनो, आता तुम्हाला नीट दिसेल। चटणी मस्तपैकी आतपर्यंत गेलेली आहे। हा पहिला घास घेऊन पाहू। चव छान आहे मित्रांनो। तिखट जास्त मुळीच नाही आहे, रादर तिखट नाहीच आहे, छान आहे एकदम। म्हणजे अगदी माझी दोन्ही लहान मुलंही खाऊ शकतील एवढाच तिखटपणा आहे याच्यात। आणि त्यावर ही गोड आंबट चटणी तर सुंदरच लागते, मस्तच। सगळ्यांना आवडेल असं हे पॅटीस आहे, छान आहे। पॅटीसच्या आतली भाजी एकदम साधी आहे, मसालेदार अजिबात नाही। गरम मसाला तर मला मुळीच लागत नाही आहे, छान आहे। आणि त्यामुळे हे थोडंफार सात्विक पॅटीस असं म्हणायला हरकत नाही। हे खाऊन मुळीच तुम्हाला त्रास होणार नाही मित्रांनो, एवढं मला सांगायचं आहे। याच्यासोबत मिळणारा कच्चा कांदा
यांनी मला गार्डन वडापावची जुनी आठवण आली. जुना गार्डन वडापाव मित्रांनो कांदा आणि कोथिंबीरसोबत मिळायचा, म्हणूनच इथे वडापाव घेण्याचा निर्णय घेतला. चला बघूयात इथला वडापाव कसा आहे ते. तर हा आहे मित्रांनो सोनल स्नॅक्सचा वडापाव. खरं तर मी इथे यांचं ब्रेड पॅटिसचे कौतुक ऐकून आलो होतो, पण एवढा शॉर्ट मेनू आहे तर म्हटलं यांचा वडापाव पण खाऊन बघू. पॅटिसचं मला आवडलं, आता यांचा वडापाव बघूयात की कसा आहे तो. याच्यात तीच गोड चटणी टाकली जी मला पॅटिसबरोबर मिळाली होती ती. चला याचा घास पण बघूयात. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो काय होतं की जी भाजी वड्यामध्ये असते तीच भाजी जवळपास पॅटिसमध्ये मिळते, पण इथे मला वड्यामध्ये जी भाजी आहे त्याची चव जरा वेगळी लागते आहे. मला सांगता येणार नाही, चव तर चांगली आहे, पण मला याची कुठे असा वडापाव मी कुठे खाल्ला होता मी हे आठवण्याचा प्रयत्न करतो आहे. वडापाव चांगला आहे, भाजी याची थोडी वेगळी आहे, परत तिखटपणा जास्त नाही आहे, पण छान आहे. एकूणच चव चांगली लागते आहे मला याची. आणि गोड चिंचेस आणि कांदा आणि ती तळलेली मिरची उकडलेली मिरची यांनी एकूणच एक छान कॉम्बिनेशन बनलं आहे. मग कसा वाटला हा सोनल स्नॅक्सचा अनुभव? इथे काही ठराविक गिराईक आहे जे सातत्याने इथल्या चवीसाठी इथे येतात. इथली चव, इथली स्वच्छता आणि निवडक 3 पदार्थ त्यातही दिवसातूनच मिळतात, ज्यासाठी यांचं एक फिक्स गिराईक तर आहेच, पण आमच्यासारखे काही नवीन गिराईक पण इथले नाव आणि इथल्या पदार्थाची चव ऐकून इथे येतात आणि जे कौतुक ऐकले ते खरे आहे याचा विश्वास बाळगून परत जातात. परत जाताना ते काही मोकळ्या मनाने जात नाहीत, तर घेऊन जातात इथल्या चविष्ट आठवणी, ज्या ही लोक इतर लोकांबरोबर शेअर करतात. एखादी चव चांगली असेल तर त्याची ख्याती ही आपोआप पसरते, नाही का? माझा अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करतो. मी इथल्या ब्रेड पॅटिसचे कौतुक ऐकून आलो होतो. पॅटिस चवीला सुंदर आहे, तुम्ही पहिलंच असेल, पण फार काही स्पेशल नाही. मला चुकीचं समजू नका, मी नावं ठेवत नाही आहे, पण ही चव मला पुण्यात इतर ठिकाणीही मिळते. यासाठी मी इथे पुन्हा पॅटिससाठी खास जाणार नाही, पण हो, जर काही कामानिमित्त गणेशपेठेत गेलो तर मात्र इकडे नक्की भेट देईन. हे मला सुचवायचं आहे. मित्रांनो, काही ठिकाणं असतात की ज्याची चव तुम्हाला इथे घेऊन जाते. मी पुढे एखाद्या व्लॉगमध्ये तुम्हाला तुमच्याबरोबर असं एक ठिकाण नक्की शेअर करेन जे मला लहानपणापासून खूपच आवडतं. असो, तर असा होता आजचा व्लॉग. या व्लॉगमधून तुम्हाला काहीतरी मिळालं असेल अशी मी आशा करतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. काही नाही आवडलं तर कमेंट नक्की करा. तुमच्या सगळ्या कमेंट्स मी वाचतो, खास करून नेगेटिव्ह कमेंट्स तर नक्कीच वाचतो आणि जमल्यास त्यावर सुधार नक्की करतो. हे माझ्या सबस्क्रायबर्सना चांगलंच माहिती आहे. आपण मला अनेक जागा सुचवता, मी त्या माझ्या यादीमध्ये नोंदवून ठेवतो आणि वेळ आली की तिथे जाऊन त्यावर व्लॉग नक्की बनवतो. पुढे ज्यांनी ती जागा सुचवली त्यांचे आठवणीने नावाने उल्लेख करून त्यांचे व्लॉगमध्ये आभारही मानतो. तर तुम्ही अशीच नावं आणि नवीन नवीन ठिकाणं मला सुचवत जा, मी ते नक्की कवर करण्याचा प्रयत्न करेन. थोडासा वेळ लागू शकेल, पण कवर नक्की करेन. चला, हा छानसा विचार मांडून आजचा व्लॉग आपण इथेच थांबूयात. भेटूयात अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. नमस्कार.